रसिया रसिया से आई है। लव यू कैसे हो गया? तपस्या में भंग वंग तो नहीं करती हैं? इट्स योर हस्बैंड। यस। भारतातील अनेक तरुण आणि पुरुष लग्नाची वाट पाहत आहेत। त्यांचे लग्नाचे वय होऊन जात आहेत, पण मात्र तरीसुद्धा त्यांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही। एकीकडे त्यांचं वय होत चाललंय, एकीकडे हाताला काम मिळत नाहीये, म्हणून त्यांना लग्नासाठी नवरी किंवा मुलगीसुद्धा मिळत नाहीये। अशी संख्या देशामध्ये आणि राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। मग अनेक जण विदेशातल्या तरुणींचा महिलांचा विचार करतायत की तिकडची जर महिला मुलगी आपल्याला भेटली तर आपला संसार सुखाचा होईल, पण मात्र ते सुद्धा त्यांच्या नशिबामध्ये येत नाही। पण मात्र अशाच पद्धतीने एक रशियन तरुणी ही भारतामध्ये पर्यटन स्थळ पाहण्यासाठी आली होती आणि पर्यटन स्थळ पाहण्यासाठी आल्यानंतर त्या ठिकाणी ती एवढ्या मोठ्या प्रमाणात रमली आणि या ठिकाणी रमल्यानंतर त्यानं एका भारतीय असलेल्या साधूच्या प्रेमात ती महिला पडली आणि तिच्यासोबत लग्न केलं आणि ती त्याच्यासोबत आता सुखाचा संसार करणार आहे असं त्या महिलेनं सांगितलेलं आहे। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। जर आपण पाहिलं तर सध्या देशामध्ये 144 वर्षानंतर लागणारा महाकुंभ मेळा प्रयागराज या ठिकाणी होत आहे आणि देशातून विदेशातून लाखो करोडो भाविक भक्त कुंभमेळ्यामध्ये येत आहेत। मग अशाच पद्धतीने एक रशियन महिला ही भारतामध्ये पर्यटन स्थळ पाहण्यासाठी आली होती, भारतीय संस्कृती पाहत होती आणि हे सगळं पाहत असताना ती कुंभमेळ्यामध्ये सुद्धा गेलेली होती। मग भारताविषयी आणि भारतामधल्या असणाऱ्या हिंदू धर्माविषयी त्या महिलेला मोठ्या प्रमाणात आकर्षण निर्माण झालं आणि तिची ओळख याच माध्यमातून एका आघोरी साधू सोबत झाली। मग ओळख झाली, त्या साधूचा स्वभाव मोठ्या प्रमाणात आवडला, त्या साधूला सुद्धा त्या महिलेचा स्वभाव आवडला आणि हे दोघ जण एकमेकांच्या प्रेमात पडले असं त्या व्हिडिओच्या माध्यमातून समोर येतंय। आणि ती जी महिला आहे त्या महिलेनं सुद्धा सांगितलंय की ती गणपती भक्त आहे, श्री गणेशाची पूजा करते, गणपती बाप्पाला मानते, हिंदी संस्कृती तिला मोठ्या प्रमाणात आवडते, म्हणून तिनं त्या आघोरी सोबत लग्न केलंय असं स्वतः त्या महिलेनं सांगितलेलं आहे। बघा ती काय म्हणते। रसिया से आकर जो है यहाँ पर हिंदू धर्म को स्वीकारा है। गणेश जी का इनके पीछे पर टैटू है। वेयर आर यू फ्रॉम? रसिया। रसिया से आई है। लव यू कैसे हो गया? तपस्या में भंग वंग तो नहीं करती हैं? इट्स योर हस्बैंड। यस। देखने में एकदम जो है ये भक्त लग रही है। कौन से भगवान की भक्त है ये? गणेश। गणेश। यस, मैं फेवरेट गॉड। इनसे पूछिए कि क्या रसिया में जहाँ ये लोग रहते हैं उस वहाँ पर ये कल्चर नहीं माना जाता है, गणेश पूजा या जो है शंकर पूजा नहीं होती है क्या? यहाँ पर कैसा लग रहा है? I feel in India very good me। ऐकलं ती महिला काय सांगते? त्या महिलेनं त्या आघोरी साधूलाच तिचा नवरा मानलंय आणि ती त्याच्या सोबतच राहण्याचा इथून पुढे सुद्धा विचार करते। पण मात्र अशा पद्धतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे ज्या साधू सोबत त्या महिलेचं नाव जोडलं जातंय त्या साधूला काही पत्रकारांनी प्रश्न विचारले की तुम्ही महिलांपासून दूर असता, मग एखाद्या महिलेसोबत तुम्ही अशा जवळ येत असाल, त्यांच्यासोबत राहत असाल, मग तुमच्या तपस्या भंग होत नाही का? असा प्रश्न जेव्हा त्या साधू बाबाला विचारला तेव्हा मात्र त्यांनी फक्त त्याच्यावर हसले आणि एवढंच उत्तर दिलं, त्याच्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही। त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। पण मात्र ज्या पद्धतीने त्या महिलेनं आघोरी साधूसोबत लग्न केल्याचं सांगितलंय, खरंच त्यांचं लग्न झालंय का याचे अधिकृत काहीही पुरावे समोर आलेले नाहीत, काहीही माहिती मिळाली नाही। पण मात्र त्या महिलेनं तसं सांगितल्यामुळं अनेक जण त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा करत आहेत। एकीकडे भारतीय तरुणांना पुरुषांना लग्नासाठी महिला मिळत नाहीत, तर दुसरीकडे अशा पद्धतीने त्या महिलेनं एका साधूबरोबर लग्न केल्यामुळं एका व्यक्तीचा नंबर हुकला अशा सुद्धा काही कमेंट त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत आहेत। आता ज्या पद्धतीने हे सगळं घडतंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा।